आणि पहिला गडी बाद केलाय, पहिला गडी बाद केलाय, पहिला गडी बाद केला, पहिला गडी बाद केलाय तो रमेश भाऊने आणि पारितोषिक पटकावले ते रमेश भाऊने. बघा आणि मेगा फायनलचा सामना रमेश भाऊ चांगले असे गोलंदाज आहेत. कर्णधार संघाचे हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण ओपनर गोलंदाजी करतात, ओपनर फलंदाजी करतात, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि बरेच दिवस झाले ते खेळतात, हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण आज या कानुसती माता प्रीमियर लीगचा 18वा सीझन आहे आणि ते 18 सीझन पूर्ण केले ते रमेश भाऊने, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, हे सुद्धा महत्वाचं आहे. ते रमेश भाऊनी करून दाखवलंय. पुन्हा सज्ज नवीन फलंदाज आले ते राजा, जो पहिल्या याच्या मागचा मॅच झाला सेमीफायनलचा, त्या मॅच मध्ये विजय मिळवून दिला राजाने. एक बॉल चौकार पाहिजे होता, तिथं षटकार ठोकलाय. महाराजा प्रयत्न मिस झालेत. चेंडू जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव. बघा 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 सामना बघा, सर्व प्रेक्षक जण. प्रेक्षणीय लढत आहे, प्रेक्षणीय लढत आहे, डोळ्याचं पारणं फिरणारी लढत आहे. मेगा फायनल चालू आहे आणि गोलंदाजी मारत ते रमेश भाऊ. खोलवर चेंडू होता, सुंदर असा सन्मान दिला चेंडूला आणि चेंडू दिला तो ऑफसाइड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातो तो निर्धाव, निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावसंख्येची. परत तो चेंडू महाराजा प्रयत्न मिस झालेत. पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेचं षटक म्हणजे मागणं षटक असतं, हे लक्षात ठेवा. दोन्ही पण संघ आणि गुजरात या संघाचे फलंदाज पॉवर प्लेचं षटक हे मागणं असतं. आणि आतापर्यंत 4 बॉल डॉट केले त्या रमेश भाऊनी. चांगली अशी गोलंदाजी रमेश द्वारा आणि थोडीशी खराब फलंदाजी गुजरात द्वारा, कारण बरेच लांबून आलेला संघ खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केलेत आणि मेगा फायनल खेळतो संघ. महाराजा प्रयत्न, महाराजा प्रयत्न, महाराजा प्रयत्न. त्रिपला गोल झाला, त्रिपला गोल झाला. राजाचे नाराज झालेत पविलियन जाताना. थोडासा संघ इथं गडमलाला दिसतोय, कारण 5 धावा झाल्यात, एकही धाव, सॉरी 5 चेंडू झालेत, एकही धाव आतापर्यंत झाली नाही. कारण पॉवर प्लेचा सामना आहे, 2 गडी बाद झालेत गुजरात या संघाचे. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतो रमेश भाऊ. मी पहिलेच बोललो, अनुभवी प्लेयर आहेत, प्रॅक्टिस आहे, सर्व काही आहे आणि ते आता दाखवतात. परत सज्ज फलंदाज नवीन. महाराजा प्रयत्न मिस झालेत आणि षटक झालाय ते मॅडम. बघा 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 बघा, सामना गुटवर आलाय. 2 गडी बाद केले, एकही धाव खर्च नाही केली रमेश भाऊने. कर्णधार संघाचे मेहनती आहेत आणि ते इथं करून दाखवलंय. कधी स्वतःला कमी समजायचं नाही, कधी स्वतःला कमी लेखायचं नाही. हे क्रिकेटनी शिकवलंय आम्हाला आणि ते करून दाखवले रमेश भाऊने. आणि तेवढ्याच गुजरात हा संघ बऱ्याच लांबून संघ आलाय, खूप मेहनत केली, पण थोडेसे खराब फलंदाजी झाली. आता ते कमबॅक करायला लागेल गुजरात या संघाला. गोलंदाजाचं नाव आणि हवेमध्ये चेंडू, काय होतोय काय होतोय.